गुड मॉर्निंग. माझं नाव आहे संदेश कोडेकर आणि आज जर्मनीमध्ये माझा तिसरा दिवस आहे. जो आत्ता सध्या मी आहे तो सिम कार्ड घेण्यासाठी चाललो आहे बिकॉज मला बिलकुल नेटवर्क नाही आहे आणि मला हे पण नव्हतं माहिती की इकडे यायच्या आधी तुम्हाला तुमचा स्वतःचा एक राउटर घेऊन या, कारण की इकडे सगळ्यांना इंटरनेट केबल असते पण तुम्हाला तुमचा राउटर आणावा लागतो. नाहीतर तुम्हाला मी काय केलं, मी जिथे राहतो आहे हायझनस्ट्रासं, तिथल्या ग्रुपमध्ये विचारलं की भाई कोणाकडे एक्स्ट्रा असेल तर सांगा किंवा कोणाला विकायचं आहे. तर अराऊंड 5.5 युरोला मी तो घेतला. अराऊंड 600 रुपयाला मी तो घेऊन ठेवला आहे. सो आता नेक्स्ट मी चाललो आहे लिडलला. लिडल हे ग्रॉसरी स्टोअर वगैरे आहे. तिकडे तुम्ही सगळ्या प्रकारची भाजी वगैरे, दूध वगैरे, ग्रॉसरी सामान असतं ते घेऊ शकता. प्लस मला तिकडे सिम कार्ड घ्यायचं. तर माझी फ्रेंड आता येते, ती नंदिनी म्हणून आहे, ती गेलेली तिच्या जॉबला, मिनी जॉबला. सो ती रिटर्न येते आहे तर मला बोलली की लिडलला ये, आपण तिकडे सिम कार्ड आणि थोडंफार जे मला ग्रॉसरी घ्यायचं आहे ते घेऊया. तो लेट्स गो. जर्मनी ही कंट्री छान आहे बट मला एक सांगायचं आहे, इकडे फक्त मला एक थोडा इश्यू वाटला ॲज अ एशियन पीपल, म्हणजे आपल्या इंडियन लोकांसाठी पण. बिकॉज इकडे जेट स्प्रे, खरंच पोर्टेबल जेट स्प्रे घेऊन या. बिकॉज मी पण विसरलेलो पोर्टेबल जेट स्प्रे आणायला, त्याच्यामुळे थोडा त्रास होतो आहे. सो मी पण आता पोर्टेबल जेट स्प्रे ऑर्डर केला आहे. बाकी तर तुम्हाला कळालंच असेल किती धुवायचे हाल आहे तिकडे, स्पेशली इंडियन लोकांचे जे रेग्युलरली पाण्याने वगैरे बॉम्ब धुतात आणि इकडे ते लोक टॉयलेट पेपर, टिश्यू पेपर यूज करतात. सो ते थोडं मला चांगलं नाही वाटलं इकडे. सो बाकी तर ठीक आहे. सो हे इथून ट्रेन वगैरे जाते आणि हे क्रॉसिंग आहे. सध्या तर ट्रेन नाही म्हणून हे उघडं आहे, नाही तर हे बंद असतात. सो इकडे थोडं बघूनच जावं लागतं. आता मला ग्रॉसरीज वगैरे तर घ्यायचं आहे पण आता मी विसरलो आहे कॅरी बॅग. सो आता मला माहिती नाही की मला तिकडून विकत घ्यावी लागेल कॅरी बॅग. तर असं वाटतं किंवा माझ्या फ्रेंड्सकडे असतील तर मी त्यांच्या ह्याच्यातच घेईल सामान आणि घेऊन येईल. तर चला आता डायरेक्ट मी तुम्हाला लिडल ग्रॉसरी स्टोअरच दाखवतो. एक 3 आहे इकडे, लिडल आहे, रेवा आहे आणि अजून कुठलं तरी आहे, त्याचं मला नाव लक्षात येत नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. लिडल हे सगळ्यात स्वस्त असतं. तिकडे ऑलमोस्ट थोडं लिडल आणि रेवामध्ये स्वस्त ग्रॉसरीज भेटतात कम्पॅरेटिव्हली. जे तिसरं आहे ते मला त्याचं अजून काही नाव आठवत नाही आहे. सो जसं असेल ते असं मी नोट्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकून देईल. तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडेच रेवा आहे आणि इकडेच लिडल आहे. सो माझे फ्रेंड्स तर लिडलमध्ये जाणार आहे, सो मी पण लिडलमध्ये जातो. दिस इज द लिडल. आता मला आय डोंट नो ते आहेत का नाही, ते माझे फ्रेंड्स लोक भेटतील इकडे. कुठे आहेत काय कळत नाही बट जातो, त्यांना भेटतो आणि माझं जे सिम कार्डचं वगैरे थोडं ग्रॉसरीचं काम आहे ते कंप्लीट करून घेतो. मला भेटले, त्यांची ऑलरेडी शॉपिंग झालेली आहे. आणि हाय गाईस. सो आता मला फक्त मिल्क वगैरेच घ्यायचं आहे. मला लिडलमध्ये तर काय भेटलं नाही ई सिम, फिजिकल सिमच होतं. तर आम्ही आता रेवेमध्ये आलो आहे. सो माझे फ्रेंड्स लोक गेलेत, ते पिझ्झा आणायला गेलेत आणि ॲक्च्युली ई सिमचं चेक करायला आलं आहे. ॲक्च्युली हे खूप भारी आहे त्याच्यामुळे मी थांबलो आहे. बघू आता भेटतं आहे का नाही. सो इकडे इंडियासारखं UPI नाही आहे. इकडे ॲक्च्युली सगळीकडे कार्ड मशीन्स आहेत. सगळे हे लोक कार्डनेच पे करतात किंवा कॅशने करतात. सो आपल्यासारखं नाही आहे की बाई UPI करा गायब व्हा. सगळं फोननी नाही होत, सगळ्या गोष्टी फोननी चालत नाही, कार्डने होतात इकडे. सो माझं बॅड लकच बोललं पाहिजे, कारण की लिडलमध्ये पण नाही भेटलं ई सिम आणि रेवेमध्ये पण नाही भेटलं. मग मी थोडं दूध वगैरे घेऊन आलो, तेल वगैरे घेऊन आलो. आता मी परत जाईल तिकडे, थोडंफार शॉपिंग माझी बाकी आहे ती घेऊन येईल आणि मग नंतर बघू सिम कार्डचा अजून कुठून घेतं आहे मला. लेट्स चेक. मला वायफाय नव्हतं, मी बोललो तुम्हाला जसं की सांगितलं. तर एका माझ्या फ्रेंडकडून मी ग्रुपमध्ये मेसेज टाकला, तर अराऊंड 5 युरोला हे पडलं. मी सांगितलेलं आहे तुम्हाला. सो आता याला सेटअप वगैरे करतो, वायफाय कनेक्ट वगैरे करतो. मग माझे जेवढे उरलेले व्हिडिओज आहेत ते मी
एडिट करेन बसून घे. इंटरनेट नसल्यावर असा इश्यू आहे. आता हे मला चालू रिस्टार्ट पण होत नाही आहे वायफाय. मी परत नेहाच्या रूममध्ये चाललो आहे वर आणि तिकडे माझं वायफाय कनेक्ट करून परत याच्यात काय प्रॉब्लेम आहे रिस्टार्ट करून याला स्टार्ट करावं लागणार आहे मला.